यूट्यूब लाईव्हच्या प्रथम भागामध्ये वर्ग 7वीच्या मुलांचं स्वागत आहे. जसे आपले झूमवर क्लास होत होते सेम क्लास आपले यूट्यूबवर आहे. फक्त फरकच एवढाच आहे की तुम्ही ते क्लास केव्हासुद्धा पाहू शकता तुमच्या फुरसतनुसार. पण माझं रेकमेंडेशन आहे की ज्यावेळेस आपला पहिला क्लास असते, ज्यावेळेस आपण लिंक पाठवतो त्यावेळेस तुम्ही तो क्लास करायचा प्रयत्न करायचा. आणि जर का काही प्राप्त परिस्थितीनुसार तुमचे फोन उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला काही काम असेल तर आणि तरच रेकॉर्डेड भाग तुम्ही पाहायचा. तुमच्यावर चॉईस आहे आता तुम्ही कशा प्रकारे काय करता, पण आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांचे क्लास झाले पाहिजे, या उद्देशातून आपण यूट्यूब लाईव्हवर आलेला आहे. ज्या सूचना मी तुम्हाला अगोदर दिल्या होत्या त्या सूचना आता मी तुम्हाला परत वापस एकदा सांगतो की तुम्हाला लाईव्ह चॅटचा वापर करायचा आहे जर तुम्ही लाईव्ह क्लास करत असाल तर. आणि जर का तुम्ही रेकॉर्डेड क्लास जर करत असाल तर तुम्हाला कॉमेंटमध्ये तुमचं नाव वगैरे जे आहे ते लिहायचं आहे. आणि या प्रकरणामध्ये हे प्रकरण आता जसं आपण पूर्ण करू तसं आपण चाचणीसुद्धा घेणार आहे. चाचणीचे उत्तरंसुद्धा तुम्हाला त्या चार्टमध्येच लिहायचे आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवायची आणि आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करू. आपलं प्रकरण आहे इयत्ता 7वीचं द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्ज. त्यामधलं मस्क्युलर सिस्टीम हा पाक आपला झालेला आहे. जर तुम्ही अगोदर पाहिला नसेल किंवा तुमचं तो चुकला असेल, काही अडचण असेल तर मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून केव्हाही तुम्ही पाहू शकता आपले मस्क्युलर सिस्टीम जे शिकवली आहे तो. आज आपला विषय आहे, आपण फोकस करणार आहे यापासून जे आपले येणारे भाग आहे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे याबद्दल आपण माहिती पाहू. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बद्दल तुमचा परिचय अगोदरच झालेला आहे. वर्ग 5व्या वर्गापासूनच तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे माहीत आहे. इव्हन जे डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रायमरी इंट्रोडक्शन तुमची झालेली असल्यामुळे आता डीप स्वरूपामध्ये यावर्षी 7व्या वर्गामध्ये ती तुमच्यासमोर आहे. वारंवार हा गोष्ट करून झालं की 5 ते 12चे जे तुमचं जे पुस्तक आहे ते एकच पुस्तक आहे. कन्सेप्ट सारखेच दिसतात, फक्त त्यांची डीपनेस जी आहे त्याची खोली जी आहे ती वाढवलेली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, हे जे आहे वेस्टेज नॉलेज नाही हमेशा लक्षात ठेवायचं. म्हणूनच आपला हा उद्देश आहे किंवा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला हे भाग मिळाले पाहिजे. सुरू करूया आपल्या माझ्यासोबत डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ह्युमन बीइंग. चालू करायची की नाही? चार्टमध्ये टाईप करा येस ऑर नो. चला पुढे घेऊ. छोट्याशा नेहमी आपण ज्या प्रश्नापासून आपल्या प्रत्येक याची चालू करतो, लेट्स रिकॉल, म्हणजे मागे तुम्ही काय शिकलेले आहात. काय शिकलेले आहात आपण या प्रकरणामध्ये? पहिला मुद्दा तुमच्या समोर आलेला आहे, व्हॉट्स हॅपन टू द फूड वी ईट इनसाइड अवर बॉडी. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं तुमच्या आतमध्ये काय होते, अशी कोणती क्रिया होते? तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे किंवा वर्क करण्यासाठी एनर्जी लागते, जे 6व्या वर्गामध्ये तुम्ही शिकले. वर्क अँड एनर्जी या प्रकरणामध्ये आपल्यामध्ये जी एनर्जी आहे, आपल्या बॉडीला जी एनर्जी आहे, आपण मशिनरी सारख्या पेट्रोल डिझेल पिऊन आपल्यामध्ये एनर्जी नाही येत. आपल्याला अन्न खावं लागते. मग त्या अन्नाचं आपल्या बॉडीमध्ये होते काय? बघा, as the food eaten by us, the process of the digestion of the food starts from the mouth itself. अन्न पचण्याची जी क्रिया आहे ती तुमच्या तोंडाद्वारे चालू होते. तुमच्या तोंडापासूनच अन्न पचनाला चालू होऊन जाते. तर त्याचा पहिला घटक आपला माउथ, आपलं जे तोंड आहे ते. आणि नंतर आपण ज्यावेळेस तो घास जो आहे तो गिळतो, नंतर आतले ऑर्गन्स त्याच्यावर अनेक प्रक्रिया चालू करतात. त्यासाठी एक पुऱ्या प्रकारची एक सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे. ती सिस्टीम तुमच्याजवळ आहे. द फूड फर्दर पासेस इन द alimentary कॅनल इन द डायजेस्टेड इन द स्टमक अँड द स्मॉल इंटेस्टाईन. ह्या alimentary कॅनलमधले जे स्टमक आहे आणि जे स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडं जे आहे ते या अन्नाला पचवतात तुमच्या बॉडीमध्ये. कॅनल म्हणजे काय? बोगदा. तुम्ही रेल्वेचा बोगदा पाहिला असेल किंवा अटल बोगदा आहे, आपल्या यूट्यूबवर वगैरे टाकायचा किंवा गुगलवर सर्च करायचा अटल बोगदा. बोगदा म्हणजे काय? एका बाजूनं आपण जातो तर त्या बाजूनं वापस येऊ शकत नाही. हा बोगदा आहे, लक्षात घ्यायचं. पुढे पाहू आपण.
दुसरा प्रश्न आपण पहा, डज द फूड मिक्स ॲज इट इज विथ द ब्लड? अरे तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो. मग वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो, मग आपल्या बॉडीला ते अन्न समजते का? आपण पोळी खाल्ली, आपण भाजी खाल्ली, आपण वरण खाल्लं, आपण भात खाल्ला किंवा आपण काही अजून दुसरं काही खाल्लं, आपल्या बॉडीला त्यातलं काहीही समजत नाही. आपल्या बॉडीला काय समजते? आपल्या बॉडीला समजते, तुमच्या स्क्रीनवर आहे ते. एक मिनिट मी सेट करतो थोडंसं हे, आणि त्याचं आपण चालू करू. लेबल. हां, ठीक आहे. थोडासा मुद्दा, जो खालचा मुद्दा आहे तो तुम्हाला दिसून नाही राहिला याच्यामध्ये. तो या पट्टीच्या आतमध्ये गेलेला आहे तो. तर ती बॅनर जे आपण त्याला ऑफ करून टाकू. आपल्याला काही काम नाही त्या बॅनरचं. ठीक आहे. आता आता ते जाणार नाही इथं सध्या. काय हरकत नाही, जाऊ द्या. शेवटचं मी वाचून दाखवतो तुम्हाला आता पुरतं. तेवढ्यासाठी आपल्याला क्लास थांबवायला पुरत नाही. तर पहिलं जे आपण शिकलो की आपल्या अन्नामध्ये काय काय आहे. तर आपल्या अन्नामध्ये आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्यानंतर फॅट्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, आणि शेवटचं जे आहे ते वॉटर आहे. म्हणजे फारसं तुमचं काही गेलं नाही. लक्षात घ्यायचं की हे 5 जे कंटेन आहेत मेन, दीज आर द कन्स्टिट्यूट ऑफ फूड. म्हणजे आपण कोणतंही अन्न खाव, तर या 5 पॉईंटवरच त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, फॅट्स असेल, व्हिटॅमिन्स अँड मिनरल असेल किंवा वॉटर असेल, याच्या पलीकडे आपल्या बॉडीला त्यातलं काही समजत नाही. पण फूड नेव्हर मिक्सेस ॲज इट विथ द ब्लड. आपल्या रक्तासोबत ते अन्न जसंच्या तसं मिळत नाही. जसं उदाहरणार्थ आपण वरणपोळी खाल्ली, लगेच वरणपोळी आपल्या रक्तामध्ये गेली, लगेच आपल्याला एनर्जी आली, लगेच आपण चंद्रावर गेलो, असं होत नाही. आपल्याला ती गोष्ट आपल्याजवळ तशी स्वरूपामध्ये आपल्या समोर होत नाही. मग काय होते की हे जे घटक सांगितले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि वॉटर, हे घटक जे आहेत हे ब्रेकडाऊन केले जातात. हे काय केले जातात? ब्रेकडाऊन केले जातात. हे ब्रेकडाऊन कशामध्ये केलं, आणि ब्रेकडाऊन करून त्याला सिम्पल सोल्युबल सबस्टन्समध्ये रूपांतरित केल्या जाते. म्हणजे कार्बोहायड्रेटचं रूपांतर केलं जाईल, प्रोटीनचं केलं जाईल, फॅट्सचं केलं जाईल, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्सचं केलं जाईल, आणि मग ते रक्तामध्ये मिसळते. ही सगळी प्रक्रिया ज्याच्यामध्ये होते त्याच प्रक्रियेला म्हणतो आपण डायजेशन ऑफ फूड. Once food get converted into simple soluble substance, it is then absorbed in the blood by the different parts of the alimentary canal and then provide to the each cell of the body. नंतर हे रक्त जे आहे, हे पचलेलं जे अन्न आहे किंवा म्हणजे ब्रेकडाऊन झालेलं जे अन्न आहे, त्याला पेशीपर्यंत, इतर भागापर्यंत पोचवते, आणि मग आपली बॉडी त्याच्यापासून एनर्जी निर्माण करू शकते. असं नाही की पेट्रोल टाकलं गाडी चालली, असं होत आपल्या अन्नाच्या बाबतीमध्ये, आपल्या बाबतीत होत नाही. आता डायजेशनची व्याख्या जर तुम्हाला सांगायची असेल तर आपण काय म्हणू शकतो? कन्व्हर्शन ऑफ फूड into soluble form in and its absorption into the blood is called digestion. डायजेशन मध्ये काय आहे? कन्व्हर्शन ऑफ फूड इनटू सोल्युबल फॉर्म, म्हणजे जे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे त्याच्यामधून कोण्या रूपामध्ये होईल? सोल्युबल फॉर्ममध्ये होईल. अँड ॲब्सॉर्प्शन इनटू द ब्लड इज कॉल्ड डायजेशन. आणि त्याचं रक्तामध्ये शोषून घेणंही डायजेशनमध्येच येते. म्हणजे आपल्या म्हणजे डायजेशनचं काम काय आहे? कन्व्हर्शन ऑफ फूड आहे. इट ब्रेक कॉम्प्लेक्स सबस्टन्स like carbohydrate, proteins, fats into simple soluble substance, and then it is absorbed by the body, which is known as digestion. ही व्याख्या महत्वाची आहे. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता त्याचा, आणि तुम्हाला ती वहीमध्ये लिहायची आहे. पुढचा मुद्दा आपण बघू. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम काही एक पूर्ण सलग सिस्टीम नाही आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सुद्धा 2 पार्ट आहेत. या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पहिल्या पार्टला म्हणतात
ॲलिमेंटरी कॅनल. हा जो तुमच्या समोर दाखवला एक बोगद्यासारखा बोगदा, याचं नाव आहे ॲलिमेंटरी कॅनल. हा ॲलिमेंटरी कॅनल जो आहे हा या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट कोणता, तर दुसरा पार्ट त्याचा आहे डायजेस्टिव्ह ग्लँड. आता इथं मी एकच ग्लँड दाखवली, पण ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड आहेत. त्याची माहिती आपण या प्रकरणामध्ये बघणार आहे. मग तुम्हाला सांगायचं जर झालं तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट किती पडतात? 2. वन इज ॲलिमेंटरी कॅनल अँड अदर इज अ डायजेस्टिव्ह ग्लँड. म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल काय आहे? एक प्रकारची सरळ बोगद्यासारखा बोगदा आहे, कॅनलसारखा कॅनल आहे आणि त्याला जोडलेल्या काही ग्रंथी आहेत, कॅनल ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँड्सही मदत करतात कशासाठी? डायजेशन ऑफ फूडसाठी, अन्नाच्या पचनासाठी ह्या मदत करतात. पण ह्या या कॅनलचा पार्ट नाही, म्हणून त्या तुम्हाला वेगळ्या दाखवलेल्या आहे. मग डायजेस्टिव्ह सिस्टीमचे 2 पार्ट हमेशा ध्यानात ठेवा, ॲलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता ॲलिमेंटरी कॅनलबद्दलच आपण माहिती पाहू. तुमच्या स्क्रीनवर जो ॲलिमेंटरी कॅनल दिसतो त्याला तुम्हाला त्याची लांबी सांगतो. द टोटल लेंथ ऑफ द ॲलिमेंटरी कॅनल इज अबाउट 9 मीटर. 9 मीटर पर्यंत लंब आहे. एक फुल ग्रोन ॲडल्ट जर असेल, मोठा माणूस जर असेल, तर त्याच्या बॉडीतलं जे ॲलिमेंटरी कॅनल आहे तो 9 मीटर लांबीचा आहे. एवढा मोठा, त्याला जर सरळ केला, जर आपण जमिनीवर टाकला तर 9 मीटर पर्यंत मोठा होईल तो. आता त्याचे जे मेन पार्ट्स आहेत बघा काय आहे. इट्स मेन पार्ट्स इन्क्लूड द माउथ. त्याच्या पहिल्या पार्टमध्ये आहे माउथ. म्हणजे सर्वात पहिले काय, त्याचा मेन पार्ट आहे त्याचा माउथ, जो सुरुवातीला जो आपल्याला दिसतो. त्याच्या खालोखाली कोण आहे, त्याचं काय आहे? फायरेक्स. फायरेक्स मीन्स थ्रोट. आपला जो घसा आहे त्याला आपण म्हणतो फायरेक्स. त्यानंतर आहे एक ट्यूब सारखी ट्यूब जाते, तिला नाव आहे इसॉफेगस. स्पेलिंग नीट लक्षात घ्यायचं. ओ वरून चालू होते पण ई वरून म्हणायचं. ओ वरून चालू होते पण ई वरून म्हणायचं इसॉफेगस. लक्षात ठेवायचं. पहिला आपण बोललो माउथ, दुसरं बोललो फायरेक्स किंवा थ्रोट आपण ज्याला म्हणतो, तिसरं इसॉफेगस. नंतर आहे इथं हेडिंग चुकीचं आलं बनवण्याच्या मिस्टेकमध्ये. याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण स्टमक. याला काय म्हणतो आपण? स्टमक. हे आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन आणि हे आहे आपलं लार्ज इंटेस्टाईन. एक नाव चुकलं फक्त, ते तुम्ही तेवढं समजू शकता की ते काय आहे, तो स्टमक होतं. आता हे जे आहेत आपल्या ॲलिमेंटरी कॅनलचे पार्ट आहे. म्हणजे ते मागच्या स्लाईडवर आपण तुम्हाला जो समजलं त्याच्यातला अर्धा भाग हा आहे की ज्याच्यामध्ये माउथ आहे, व्हायरेक्स आहे, इसॉफेगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि लार्ज इंटेस्टाईन. हे पार्ट आहे ॲलिमेंटरी कॅनलचे. मग ॲलिमेंटरी ग्लँड्सचे पार्ट कोणकोणते आहेत ते आता आपण बघणार आहे की कोणकोणत्या ग्लँड्स आहेत. तर डायजेस्टिव्ह ग्लँड जे आहेत त्या ग्लँडच्या बद्दलची माहिती आपण पाहू. पहिलीच ग्लँड आहे आपल्या तोंडामध्ये सापडते ती, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्या तोंडामध्येही नाही आहे, ते कुठं आहे ते आपण या प्रकरणातच पाहू. त्याचं नाव सलायव्हरी ग्लँड आहे, ज्याच्याद्वारे लाळ जे आहे हे लाळ तयार होते. तुम्हाला माहिती आहे का आपली बॉडी अन्न पचण्यासाठी दिवसभरातून किती लाळ तयार करते? एक अंदाज कॉमेंटमध्ये टाईप करा बरं, तुम्हाला अंदाज माहिती आहे का? बघू द्या मला काही उत्तर दिसतात काय. तुम्हाला सांगतो मी, आता मीच उत्तर देतो त्याचं. 1 लिटर लाळ तयार करते आपले जे सलायवा आहेत, सलायव्हरी ग्लँड आहेत, ते 1 लिटर लाळ दररोज तयार करतात अन्नाच्या पचनासाठी. त्याच्यानंतर येते लिव्हर. असं वाटत असेल तुम्हाला पक्षाचं काही तोंड आहे ते, पण ते लिव्हर आहे. हे सर्वात मोठी ग्लँड आहे. तिची डीपमध्ये माहिती आपण बघणार आहे. आणि जी लिव्हरच्याच मागे आहे किंवा स्टमकच्या मागे आहे, जे तुम्हाला मला फ्रंटवर सांगता येणार नाही, मग मी तुला वेगळी करून दाखवतो. तिचं नाव आहे पॅनक्रियाज. तुमच्या स्क्रीनवर जे येऊन राहिली ती पॅनक्रियाज. म्हणजे आपण 3 अशा भरपूर आहेत, पण आपल्या 7व्या वर्गाच्या हिशोबाने आपल्याला पाहायचे आहेत. पहिले सलायव्हरी ग्लँड, नंतर आपलं जे आहे स्टमकच्या बाजूला असलेलं लिव्हर आणि पॅनक्रियास. ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत. जे मागच्या याच्यात 2 भाग सांगितले होते त्यातला पहिला ॲलिमेंटरी कॅनलही पाहिला आपण आणि हा डायजेस्टिव्ह ग्लँडसुद्धा आपण पाहिला. तर आता काय होते, आता नेमकं ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स करतात काय? The process of the digestion includes various stages wherein at each stage there is a different organ of the digestive system which perform a specific work. Cell, tissue, organ system,
लिव्हिंग थिंग्स किंवा ऑर्गॅनिझम, आपण हा क्रम पाहिला. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, डायजेस्टिव्ह जर सिस्टीम आहे तर इट इन्क्लूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गॅन्स, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. आणि आपले जे डायजेशनचं क्रिया आहे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आपल्या ज्या ऑर्गॅनद्वारे केल्या जाते. इच स्टेज देअर इज अ डिफरंट ऑर्गॅन, प्रत्येक स्टेजवर वेगवेगळा ऑर्गॅन आहे आणि ते काम डायजेस्टिव्ह सिस्टीमचं स्पेसिफिकच वर्क करतात. जसं ज्या ऑर्गॅनचं जे काम आहे तेच ते काम ते करते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मध्ये. व्याख्या महत्वाची आहे, ध्यानात ठेवायची. आता हे यांना मदत कोण करते? आता आपण तुम्हाला पाहायला सांगितलं की अगोदर डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्स ह्या डायरेक्ट ॲलिमेंटरी कॅनलचा पार्ट नाही आहे, परंतु त्यांच्यामध्ये तयार होतात. काय तयार होतात? वर रेडमध्ये नाव लिहिलं मी, एन्झाईम्स तयार होतात. मग एन्झाईम्स म्हणजे काय? एक नवी टर्म यावर्षीच पहिल्यांदा तुमच्या कानामध्ये आली, एन्झाईम्स. एन्झाईम्स काय आहे? एन्झाईम्स आर सबस्टन्स rather than specific type of proteins आहेत ते, secreted in the body of the organism which bring about the specific chemical reaction and act as a catalyst. म्हणजे एन्झाईम्स काय करतात? हे डायरेक्ट डायजेशनचं काम करत नाही, पण डायजेशनच्या क्रियेमध्ये कॅटलिस्ट म्हणून सुद्धा ते काम करतात. मग एन्झाईम्स काय आहे? स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन. स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन जे काय घडवून आणतात? केमिकल रिॲक्शन. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये ते भूमिका कशाची करतात? हा शब्द आहे, कॅटलिस्टची भूमिका ते करतात. आपण याच्याबद्दलच या प्रकरणामध्ये, पूर्ण प्रकरणामध्ये पाहणार आहेच. आता पहा, मेटाबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाईम्स. या एन्झाईमच्या शिवाय हे मेटाबॉलिझम जे आहे, म्हणजे आपले बॉडीचं जे डायजेशन आहे, त्यानंतर ॲसिमिलेशनची क्रिया आहे, त्यानंतर शोषून घेणं आहे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या, म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. जर एन्झाईम नसते तर डायजेशनची क्रियासुद्धा झाली नसती. दे आर अ मोस्ट ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे 37 डिग्री सेंटीग्रेड, त्याला ते ॲक्टिव्ह असतात जास्त. म्हणून तर असं म्हणतात ना की जेवणानंतर, हे ज्या लोकांना, आता नवीन लोक, नवीन सोसायटी आलेली आहे, त्यांना भारतीय गोष्टी पटत नाही, ते जेवण झालं की कोल्ड्रिंक पितात, आईस्क्रीम खातात, थंड खातात, बरोबर आहे. मग त्यानं काय, नवीन डेझर्ट म्हणतात त्याला, डेझर्ट. आता तुम्ही शब्द ऐकला नाही, तुम्ही सध्या लहान आहे अजून, पण मोठे झाले तुम्ही. डिनर नंतर बघा, आता डिनर नंतर काय करायचं? थोडं डेझर्ट लागतील ना आपला, डेझर्ट. मग आपण हे पॉयझन आतमध्ये घ्यायचं. काय? हे पेप्सी, कोका कोला सारखे जे आहेत त्यांचं आपल्या बॉडीवर काय, ते आतमध्ये गेल्यानंतर काय करतात? आपल्या बॉडीचं टेम्परेचर करतात लो. आणि लो टेम्परेचरवर एन्झाईम्स जे आहेत ते चांगल्या रीतीनं सेक्रेट होत नाही, डायजेशनची क्रिया होत नाही. आणि डायजेशनची क्रिया जर झाली नाही तर कॉन्स्टिपेशन वाढते, म्हणजे आपले अन्न पचत नाही आणि मग आपण स्वतःलाही आपल्याला त्रास होतो आणि आपण हवेमध्ये तो त्रास टाकून दुसऱ्यांनाही त्रास करतो डायजेशनच्या क्रियेच्या अन्न न पचन झाल्यामुळे. हसायची गोष्ट तर जरूर हसायची, लक्षात घ्यायचं. सायन्सला काही बोर नाही करायचं, एकदम बोर नाही तसा याच्यामध्ये काही फारसं असं येत नाही. म्हणून मग मी मधामधात तुम्हाला थोडासा गुलदस्ते जे आहे ते, गुदगुल्या जे आहेत ते करत असतो, तर त्याचा फायदा जरूर घ्यायचा. आता आपली टेस्ट आपण घेऊ. तयार राहा ना तुम्ही, सगळेचे सगळेजण आता तयार राहा. बिलकुल तुमच्या मोबाईलवर प्रश्न येईल, त्याच्यानंतर तुमचं उत्तर जे आहे ते ऐकायचं. तुम्हाला 10 सेकंद वेळ आहे आणि 10 सेकंदामध्ये चार्टमध्ये लगेच उत्तर तुम्ही ते टाकायचं आहे, पूर्ण टाकायचं आहे. ABCD असे करायचे नाही, ABCD सारखं टाकायचं नाही, पूर्ण उत्तर तिथं लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, ट्रू ऑर फॉल्स. एक तर तुम्हाला ट्रू लिहिणं आहे किंवा फॉल्स लिहिणं आहे. प्रश्न मी तुम्हाला आता सांगणार, 10 सेकंद तुम्हाला वेळ आहे. दिसत नसेल तर, आता मी तुम्हाला थोडंसं दिसत नसेल तर मी माझा व्हिडिओ जो आहे तो थोडंसं हे करतो, बंद करतो, जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. हां, चला, आता हा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल. 10 सेकंद मी तुमचे चालू करून देतो. लिव्हर इज अ पार्ट ऑफ ॲलिमेंटरी कॅनल.
उत्तर चॅटमध्ये टाका. वेळ संपला त्यात तुमचा, वेळ संपलेला आहे. मी पण या ठिकाणी आलेलो आहे. आता याचं उत्तर बघा. आता टॅली करा तुम्ही उत्तर काय आहे तर. आता याचं उत्तर बघा काय असेल. याचं उत्तर फॉल्स आहे. लिव्हर इज नॉट अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल, इट्स अ डायजेस्टिव्ह ग्लँड. ती डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून इथं फॉल्स जे आहे ते उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. मी दिसणार आहे त्यामुळे मी पहिले गायब होतो आणि नंतर आपण चालू करू आपलं. तुमच्या समोर प्रश्न आणतो मी. आयलिड्स हॅव ब्लँक मसल. आयलिड मध्ये कोणते मसल्स असतात? व्हॉलंटरी असतात की इनव्हॉलंटरी? वेळ तुमचा सुरू झाला 10 सेकंदाचा. लगेच टाईप करायचं तुमचं उत्तर. बघू आता किती जण उत्तर देतात त्या गोष्टीचं. ओके, वेळ तुमचा झालेला आहे. आता बघू उत्तर काय आहे. आयलिड म्हणजे डोळ्याच्या पापण्या. ह्या व्हॉलंटरी टाईपच्या मसल आहे की इनव्हॉलंटरी टाईपच्या मसल आहे? ह्या व्हॉलंटरी आहे. तुमच्या मतानं तुम्ही त्या उघडझाप त्याची करू शकता. पुढचा प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर टाकतो. फिल इन द ब्लँक्स. वापस एकदा फिल इन द ब्लँक्स आहे. मसल्स ऑफ द हार्ट आर ब्लँक मसल. आपल्या हार्टचे जे मसल आहे ते कोणते मसल आहे? ऑर्डिनरी मसल आहे की कार्डियक मसल आहे? उत्तर टाईप करा. 9 8 7 6 5. चला क्विक. 4 3 2 लगेच 1. अरे वा, चला उत्तर आहे त्याचं कार्डियक मसल. इथं चुकीचं उत्तर होतं. कार्डियक मसल त्याचं उत्तर आहे त्याचं कार्डियक मसल. फिल इन द ब्लँक्स बघा पुढची दुसरी. द प्रोसेस ऑफ द डायजेशन स्टार्ट्स फ्रॉम. या डायजेशनची क्रिया जी आहे ती सुरू कुठून होते? डायजेशनची क्रिया सुरू कुठून होते? उत्तर द्या तुम्ही. तिथं काही उत्तर असलं तरी ओरिजिनल उत्तर मी तुम्हाला सांगतो. 4 3 2 1. ओके, द प्रोसेस कुठे स्टार्ट होते? माउथमध्ये. स्टमक उत्तर चुकीचं आहे. माउथमध्ये क्रिया होते. तुम्ही जर उत्तर बरोबर दिलं असेल तर तुम्ही तुमचं उत्तर तपासून घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 4 पर्याय आहे. 4 पर्यायामधून उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. अ मसल ऑफ द बॅक ऑफ द बोन इन अवर अपर आर्म. म्हणजे आपला जो हात आहे त्याची मागची बाजूतलं जे मसल आहे त्याला आपण काय म्हणतो? बायसेप म्हणतो, ट्रायसेप म्हणतो, कार्डियक मसल म्हणतो की स्मूथ मसल म्हणतो? वेळ तुमचा सुरू झाला आता. 7 6. चालू द्या. येऊ द्या उत्तर. हा, वेळ संपला. त्याचं उत्तर आहे ट्रायसेप. त्याचं उत्तर आहे ट्रायसेप. उत्तर त्याचं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. इथं पण तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. ABCD वगैरे नका टाकू, पूर्ण उत्तर टाका. आयडेंटिफाय द कन्स्टिट्यूट ऑफ फूड. नीट पाहून घ्या. कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, ऑल. म्हणजे कन्स्टिट्यूट ऑफ फूड कोणता आहे? कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे की तिन्ही बी आहेत? उत्तर द्या 10 सेकंदामध्ये. तुम्हाला कल्पना आली असेल त्याची काय आहे तर. त्याचं उत्तर आहे ऑल. त्याचं उत्तर काय होतं? ऑल. परत एकदा अल्टरनेटिव्ह यूज करायचा आहे याच्यामध्ये. द स्टडी ऑफ द मसल इज कॉल्ड. मसलची स्टडी कशामध्ये केली जाते? कायटोलॉजी, मॉर्फोलॉजी, मायोलॉजी, कार्डिओलॉजी. आपण शब्द वापरलेला आहे तो. मायोलॉजी त्याचं उत्तर होतं. आता या ठिकाणी जो आहे आजचा आपल्या प्रकरणातला पहिला भाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या वेळेस आपण काय करणार? पुढच्या वेळेस आपण सगळेजण इथं पुढचा जो क्लास आहे तुमचा म्हणजे उद्याचा क्लास जो आहे तो म्हणजे या व्हिडिओचा पुढचा पार्ट जो आहे तो
त्या व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण एक एक जे ऑर्गॅन आहे, एक एक जे ग्लँड आहे, तिचं फंक्शन पाहणार आहे. ॲलिमेंटरी कॅनल अंतर्गत जे ऑर्गॅन्स येतात किंवा ज्या ग्लँड्स येतात, त्याची माहिती जी आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण पुढच्या भागात.